मी कोल्हापूरमध्ये होते जेव्हा मला पहिल्यांदा मेसेज आलेला. मग मी बोलले की हो मी इंटरेस्टेड आहे. मग मला कॉल आलेला. मग मी बोलली चालेल. मग ऑफलाईन ऑडिशन झालं. माझं ऑडिशन तर असं लगेच होऊन गेलं. तर मला ते चांगलंही नव्हतं वाटत की लगेच का झालं. काय होतं ते ऑडिशन? काय परफॉर्म केलं होतं? पर्स अशी हातात असते आणि बोलते ए गावछाप हे माझं कॉलेज आहे. इथे आवाज नाही करायचा आणि मी तुझ्या गावाला आल्यावर तू माझा इन्सल्ट केलेला पण इथे फक्त आणि फक्त तुझा इन्सल्ट होणार आणि तेही रोज. तर तशी लाईन होती. म्हणजे अनिका हे कॅरेक्टर असते की काहीही गोष्टी ना ती जास्त प्रमाणात करते. मग केतकी आणि हे पात्र किती सारखं आहे? कसं हसवायला बघ साक्षीला. केतकी आणि अनिका हे पात्र 100% सेम आहे. म्हणजे विलन सोडून बाकी सगळं सेम आहे. साक्षी तू नाशिकची आहेस. तू आधी अभिनय क्षेत्रात काम केलं होतं का? हो म्हणजे मी करतच होती. वन डे टुडे करत होती. अच्छा. शिवा सिरियल मध्ये. बर. आणि वन डे टुडे करत असतानाच मला एक मैत्रीण भेटली मला. तर तिला बोलली की तुझ्याकडे काही कॉन्टॅक्ट आहेत का प्रोडक्शनचे? असतील तर मला दे. तिने मला एक कॉन्टॅक्ट दिला, सरांचा कॉन्टॅक्ट दिला. तर मग मी त्यांना प्रोफाईल वगैरे पाठवलं आणि सांगितलं काही असेल तर सांगा. तर मग थोड्या दिवसांनी मला त्यांचा मेसेज आला की ऐक ना, एक नवीन सिरियल येते, सो ऑडिशन द्यायला येतेस का? तर मी पुण्याला होती आणि पुण्यावरून मला खूप घाईत बोलवलं की नाही तू आत्ताच्या आत्ता ये, ऑडिशन घ्यायचंय तुझ्या लीड ऍक्टर सोबत तुझं ऑडिशन घ्यायचंय, दोघींचं बॉन्ड बघायचं आहे कसं आहे. दोघींचा बॉन्ड म्हणजे लीड कमळी आणि माझा कसं वाटतं सोबत, यांचं बॉन्डिंग बॉन्डिंग कसं वाटतं. सो मी ऑडिशनला गेली तिथे. ऑडिशन मध्ये दोघींना सोबतच. तेव्हाच मी तिला फर्स्ट टाइम भेटली. पण परत मला सांगितलं की इम्प्रोवाइज कर, काहीही कर तुझ्या मनाने. तू फक्त हे समज की तू मुंबईत आलीये, गावातली मुलगी मुंबईत आली, तर तू हे सगळ्या गोष्टी बघून तुला काय वाटेल आणि तू ते इम्प्रोवाइज केलं. मग आता आपण एक काम करूया. समजा तुझी ऑडिशन आहे साक्षी निंगीसाठी. तू पहिल्यांदा या सेट वरती गावावरून आलेली आहेस, आम्ही सारे खवईच्या, आणि तू अनिका, तर तुमचं पात्र म्हणून तुम्ही कशा रिॲक्ट व्हाल? चालेल. तू तुझं पात्र करायचं, तू तुझं पात्र करायचं. दोघींपासूनच करायचं. आणि संकर्षण कराडे तुम्हाला माहितीच नाहीये, तुम्ही पहिल्यांदा त्याला पाहताय, कसं रिॲक्ट व्हाल? एंटर करूया ना. अरे बापरे, एंट्री पासून आहे का? नाही इथूनच एंटर. या काय हे काय आहे? अयो, आमच्या गावाकडं तर ही चूल बी नाही. हे कसलं आहे? वॉट इज चूल? ए अनिके, जरा शांत बस. हाऊ डू यू नो माय? मी फेमस आहे ना म्हणून तिला नाव माहिती आहे माझं ऑलरेडी. हाय माकडी. अनिका महाजन. हाय. अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची ओनर. तुमचं नाव? माझं नाव संकर्षण. मी तुला असं म्हणलं होतं की मी तुला माहिती आहे असं अभिनय कर. माझं नावच विचारलंस तर माझीच ऑडिशन आहे असं वाटेल. सॉरी, मी तुम्हाला पाहिलंय. हा, हे मला अपेक्षित होतं. थँक्यू सो मच. निंगी बस प्लीज, हॅव अ सीट. अनिका प्लीज हॅव अ सीट. तिथे बस तू बस ना मग तिकडं. टॉकिंग टू यू. मस्त आउटफिट आहे आणि खूपच छान आहे. म्हणजे मला फार आवडलं. इंटेरियर खूपच छान आहे. नाईस नाईस. हे का याला काय म्हणतात? किटली. याच्यामध्ये चहा असतोय ना? हो. मी पिऊ शकतोय काय? प्या की हो. कॉफी नाही मिळणार मला. कॉफी नाही मिळणार मला. नाही, आमच्याकडे चहा असतो, तो पण टपरीवरच्या चहा करणाऱ्या माणसाने त्याचा गमछा पिळलेला चहा असतो. घे. टपरी म्हणजे? टपरी, तिला सांगा टपरी म्हणजे काय. आपल्या कॉलेजची बाहेर आहे की टपरी? कॉलेजमध्ये तर कसे कसे लोक आले तो गॉड. ए माकडीने जास्त बोलू नकोस, कळलं काय? कच्च्या लिंबू. अजून जास्त भांडणात तर मुकाच घ्याल. एवढ्या जवळ गेलात. जा तुमच्या जागेवर. पण काय कमाल यार, तुम्ही किती छान तुमचं कॅरेक्टर प्ले करता.